नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत स्वागत. बघा, तुम्हाला माहित असेल जेव्हा आपण एमपीएससीचा अभ्यास करतो तर मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं खूप महत्त्वाचं असतं. मग लास्ट 10 इयरच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं महत्त्वाचं असतं. तर आज आपण डिस्कशन करणार आहोत मित्रांनो मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये की आपल्याला महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासामध्ये काय वाटचाल झालेली आहे, इतिहासाच्या बाबतीत आपण डिस्कशन करत आहोत. कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न एमपीएससी मध्ये यावर विचारले गेलेले आहेत याबद्दल आपण काय करत आहोत मित्रांनो, चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो, आज आपल्याला डिस्कस करायचे महाराष्ट्रातील शैक्षणिक वृद्धी आणि विकास या बाबतीत काय करायचे मित्रांनो, डिस्कशन करायचं आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. चला पहिला प्रश्न बघा मित्रांनो, पहिला प्रश्न नंबर 1 घेऊया. प्रश्न नंबर 1 घेऊया मित्रांनो. काय म्हटलं बघा, प्रश्न क्रमांक 1 म्हटलाय मित्रांनो, काय म्हटलंय, टिंब यांना इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झालेली होती. कोणती शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती? शिवाजी शिष्यवृत्ती म्हणणं चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती असं आपण म्हणूया. ठीक आहे, तर शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. सो याचं तुम्ही जर उत्तर बघाल तर तुम्हाला कोण सापडेल मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर हे याचं काय सापडेल, उत्तर सापडेल. पण नुसतं एवढंच महत्वाचं नाही मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर याला एक्स्ट्रा टॉपिक सुद्धा करणं काय मित्रांनो गरजेचं आहे. एक्स्ट्रा टॉपिक पण करणं काय मित्रांनो गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये एक्स्ट्रा टॉपिक काय समजण्यासारखं आहे, तुम्हाला माहित असेल की 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली, आठवतं? 1905 मध्ये काय झाली मित्रांनो, बंगालची फाळणी झाली, आठवतं? बंगालची फाळणी झाली. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल काय केले होते, वेगळे केलेले होते. आणि या बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन सुरू झालं. हे पण तुम्ही ऐकलं असेल. वंगभंग आंदोलन काय झालं होतं, बंगालच्या फाळणीच्या विरोधात काय झालं होतं मित्रांनो, वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं. हे तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे मित्रांनो, वंगभंग मी वरती लिहितो. वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं. या वंगभंगामध्ये 4 गोष्टी होत्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्वदेश हा पण एक शब्द होता. स्वदेश, स्वराज, राष्ट्र, शिक्षण आणि बहिष्कार अशा 4 गोष्टींचा समावेश होता. मग आपल्याला इथे स्वदेशच्या बाबतीत शिकायचे. मग ज्यावेळेस 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली मित्रांनो आणि वंगभंग आंदोलन सुरू झालं, त्यावेळेस सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. सावरकर कुठे शिकत होते मित्रांनो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये काय करत होते, शिकत होते. कुठे शिकत होते, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये बेसिकली गोखलेंचं प्राबल्य होतं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणाचं प्राबल्य होतं, गोखलेंचं काय होतं, प्राबल्य होतं. गोखले प्रिन्सिपल पण राहून गेलेले आहेत फर्ग्युसन कॉलेजचे. तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. आणि टिळकांचं आणि गोखलेंचं जमायचं नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. टिळकांचं आणि गोखलेंचं काय व्हायचं नाही, जमायचं नाही. मग टिळकांनी काय केलं होतं, ही वंगभंग चळवळ चालू केली महाराष्ट्रामध्ये टिळकांनी काय चालू केली, ती वंगभंग चळवळ चालू केली. त्याच्यात 4 गोष्टी होत्या, आपण सर्वांनी शिकलात. स्वराज, स्वदेश, राष्ट्रीय शिक्षण आणि काय, बहिष्कार. मग या 4 गोष्टी आपण शिकलेलो आहोत. मग स्वदेशचा कार्यक्रम चालून परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा होता. परदेशी मालावर काय टाकायचा होता, बहिष्कार टाकायचा होता. मग टिळकांनी काय केलं की विदेशी कापडाची होळी केली. विदेशी कापडांची काय केली, होळी केली. आणि या मोठी रॅली काढली होती. रॅलीमध्ये दुकानातनं विदेशी कापड जमा करायचे आणि रस्त्यावर काय करायचे, पेटवायचे. आणि याच्यामध्ये सावरकरांनी सुद्धा भाग घेतला होता. याच्यामध्ये कोणी भाग घेतला होता, सावरकरांनी भाग घेतला. ही गोष्ट गोखलेंना कळाली आणि गोखलेंनी सावरकरांना फर्ग्युसन कॉलेजमधनं काढून टाकलं. गोखलेंनी काय केलं होतं, फर्ग्युसन कॉलेजमधनं काय केलं होतं, काढून टाकलं. आणि जेव्हा मग सावरकरांना फर्ग्युसन कॉलेजमधनं काढल्यानंतर मग काय करणार असा प्रश्न उरला. आणि मग ही गोष्ट टिळकांना माहीत पडली. ही गोष्ट कोणाला माहीत पडली, टिळकांना माहीत पडली. मग टिळकांनी लगेच पत्र लिहिलं. त्यांचे मित्र जे इंग्लंडमध्ये होते, इंडिया हाऊस चालवायचे. काय चालवायचे मित्रांनो, इंडिया हाऊस चालवायचे. आठवत असेल तुम्हाला, इंडिया हाऊस चालवायचे श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं या पोराला कायद्याची पदवी घेण्यासाठी कुठं बोलव, इंग्लंडला बोलव. आणि मग सावरकरांना छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती मिळाली. आणि सावरकर पुढच्याच वर्षी म्हणजेच 1906 ला लंडन गेले. कुठे गेले मित्रांनो, लंडन गेले. आणि राहिले कुठं मित्रांनो, इंडिया हाऊस मध्ये राहिले. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच 1907 ला त्यांनी 1857च्या उठावाचा 50वी जयंती इंडिया हाऊस मध्ये काय केली होती, साजरी केली होती. ठीक आहे मित्रांनो, इंडिया हाऊस मध्ये 50वी जयंती त्यांनी काय केली होती, 1857च्या उठावाची साजरी केली होती. त्याच्यानंतर त्यांनी बंदुका वगैरे कशा बनवायचे याचं साहित्य 1908 मध्ये तुम्हाला ऐकलं असेल नाव, तर भारतात पाठवले. आणि मग कलेक्टर जॅक्सनचा खून झाला. आणि मग 1909 मध्ये कलेक्टर जॅक्सनचा काय झालाय, खून झालेला आहे. आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा 1910 मध्ये झाली. सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा केव्हा झाली मित्रांनो, 1910 मध्ये. एक वर्ष लगेच लक्षात ठेवणं सोपं आहे सावरकरांना. आणि त्यांना अंदमान जेलमध्ये 1911 ला पाठवण्यात आलं. अंदमानाच्या जेलमध्ये केव्हा पाठवण्यात आलं मित्रांनो, 1911 मध्ये काय करण्यात आलं होतं,
पाठवण्यात आलं होतं. जवळजवळ 10 वर्ष ते अंदमान जेलमध्ये राहिले आणि 1921 मध्ये त्यांना रत्नागिरी येते, कुठे मित्रांनो, रत्नागिरी लक्षात ठेवायचं. ओके, रत्नागिरीला काय केलं, त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं. रत्नागिरीला त्यांना काय ठेवण्यात आलं, नजर कैदेत काय करण्यात आलं, ठेवण्यात आलं. कोणाला, सावरकरांना. आणि रत्नागिरीमध्ये त्यांनी एक महत्वाचं मंदिर बांधलंय मित्रांनो. रत्नागिरीमध्ये त्यांनी महत्वाचं मंदिर बांधलंय. कोणतं मंदिर बांधलंय मित्रांनो, पतित पावन मंदिर बांधलं. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचंय, पतित पावन मंदिर. ठीक आहे, रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर बांधलं. 1921 मध्ये त्यांना रत्नागिरीत ठेवलं आणि 1937 मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली. मात्र सांगितलं तुम्ही सक्रिय राजनीतीमध्ये काय घ्यायचा नाही, भाग घ्यायचा नाही. आणि मात्र मग पुढे जाऊन हिंदू महासभेचे काय झाले, अध्यक्ष झालेले आहेत. सो विनायक दामोदर सावरकरांची थोडीशी माहिती घेतली आणि त्यांना इंडिया हाऊस मध्ये पाठवलं होतं. इंडिया हाऊस कोणत्या शिष्यवृत्ती द्यायची मग मित्रांनो, लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न असा येऊ शकतो, इंडिया हाऊस कोणती शिष्यवृत्ती द्यायची किंवा श्यामजी कृष्ण वर्मा कोणती शिष्यवृत्ती द्यायचे, शिवाजी शिष्यवृत्ती. पण आपण याला स्पष्ट मराठीत म्हणूया, छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती म्हणायची. ठीक आहे, श्यामजी कृष्ण वर्मा चालवायचे. चालायचं पुढे मित्रांनो, चालायचं पुढे, समजलं. ओके, तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिक करणं काय गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, की मुंबई प्रांतामध्ये कायदेमंडळात प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा एक कायदा अंमलात आणला. सक्तीचं म्हणजे सक्तीचं एज्युकेशन करणारा कायदा काय आला, अंमलात आला. आज पण आहे, तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, 86वी घटना दुरुस्ती. परंतु तो केव्हापासून सक्तीचा करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची असेल हे नक्की नसल्यामुळे टिंबटिंब यांनी त्याच्यावर कडक टीका केली होती. आणि ही गोष्ट आहे मित्रांनो 1918ची. केव्हाची गोष्ट मित्रांनो, 1918 मध्ये हा कायदा मुंबई पार्लमेंटमध्ये, या मुंबई कायदेमंडळामध्ये काय झाला होता, पास झाला होता. जे प्रांतीय कायदेमंडळ होतं त्याच्यात काय झाला होता, पास झाला होता. मात्र कोणी करायचं याच्यात कडक टीका त्या काळामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी केली. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर काय केली होती, कडक टीका केली होती. म्हणजे विचार करा, त्यांचा ऍक्च्युली 1918 मध्ये तुम्ही बघाल तर बाबासाहेब हे विद्यार्थी दशेत होते. बाबासाहेब काय होते, विद्यार्थी दशेत होते. मग विचार करा, विद्यार्थी दशेत राहून सुद्धा त्यांची एवढी प्रगल्भता होती, एवढी दूरदृष्टी होती. अजून त्यांना इंग्लंडमध्ये शिकायला जायचं बाकी आहे, अजून त्यांना वर्तमानपत्र चालू करायचे बाकी आहेत, अजून त्यांना तुम्ही बघाल तर अस्पृश्य परिषदेचं अध्यक्षस्थान, या अस्पृश्य परिषदेमध्ये शाहू महाराज असतील किंवा तुम्ही बघाल तर सयाजीराव गायकवाड असतील, यांची ओळख करून देणं बाकी आहे. अजूनही जनमानसामध्ये आंबेडकर त्या प्रमाणात पोहोचलेले नव्हते, बरोबर आहे. तरी सुद्धा त्यांची एवढी मोठी दूरदृष्टी होती की हा कायदा कोण अंमलात आणेल यावर सक्ती टीका करण्याचं काम डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी केलेला होता. क्लिअर आहे मित्रांनो, इथपर्यंत समजते मला काय म्हणायचंय. चला पुढे जाऊया मित्रांनो. आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो, मी जे एक्स्ट्रा टॉपिक सांगतोय ते सुद्धा तुमचं करणं काय गरजेचं आहे. एक्स्ट्रा टॉपिक करणं काय मित्रांनो गरजेचं आहे. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन काय, नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल आणि वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशन. ठीक आहे, तर आपण याला औद्योगिक परिषद पण म्हणतो. ठीक आहे, वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशन औद्योगिक परिषदेची सुरुवात कोणी केलेली आहे, तर राघव भांडारकर, गोपाळकृष्ण गोखले, आगारकर आणि महादेव गोविंद रानडे एवढ्यांची नावं दिलेली आहेत पर्यायामध्ये. PSI 2019चा प्रश्न आलाय. तर मग तुम्हाला याच्यावर हिंट ही जरी नाही सापडली, जनरल लायब्ररी जरी नाही सापडली, फिमेल हायस्कूल जरी नाही सापडली, तर तुम्हाला औद्योगिक परिषद सापडून जाते. औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली होती, महादेव गोविंद रानडे यांनी केलेली होती. कोणी केली होती मित्रांनो, महादेव गोविंद रानडे यांनी औद्योगिक परिषदेची काय केली होती, स्थापना केलेली होती. तर तुम्ही हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे. आता इथं 2-3 कन्सेप्ट, आता रानडेंबद्दल तर आपल्याला भरपूर काही वाचायचंय, पण तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगतो. याच्या आधी पण सांगितले, तुम्हाला माहित असेल गोपाळकृष्ण गोखलेंचे शिष्य कोण आहेत, रानडे, महादेव गोविंद रानडे, बरोबर आहे. उलट झालं माझ्याकडनं. रानडेंचे शिष्य कोण आहेत, गोखले. पहिले रानडे लिहू आपण. रानडेंचे शिष्य कोण आहेत मित्रांनो, गोखले. रानडेंचे शिष्य कोण आहेत, गोखले. गोखलेंचे शिष्य कोण आहेत, महात्मा गांधी शिष्य होते. ठीक आहे, त्याच्या मागचं मोठं कारण आहे, नंतर सांगेल. गांधीचे शिष्य आहेत विनोबा भावे. कोण आहेत मित्रांनो, विनोबा भावेचे शिष्य कोण आहेत, इंदिरा गांधी. या शिष्यांचे क्रम तुम्ही लक्षात ठेवू शकता. चालायचं पुढे. चला पुढचा घेऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय, ब्रिटिश ख्रिश्चन मिशनरींनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेजची स्थापना टिंबटिंब येथे केली. ठीक आहे मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आलेला आहे. ख्रिश्चन मिशनरीने 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेजची स्थापना कुठे केली, तर कुठे केली मित्रांनो, श्रीरामपूर येथे केलेली आहे. कुठे केलेली आहे, श्रीरामपूर येथे केलेली होती, नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. कुठे आहे मित्रांनो, नगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये काय श्रीरामपूर आहे. आणि 1818 मध्ये लक्षात ठेवायचंय की 1813 ची गोष्ट करतोय.
भारतीय शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करावा या कायद्यानुसार सांगण्यात आलं. कोणत्या कायद्यानुसार सांगण्यात आलं होतं? 1813 चा कायदा. सर्व कायदे तुमचे पाठ असले पाहिजे आणि प्रत्येक कायद्यात काय काय घडलं ते सुद्धा पाठ असलं पाहिजे. 1813 कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी, अजूनही ईस्ट इंडिया कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी भारतीय शिक्षणावर इंडियन एज्युकेशन, मी शॉर्टकट लिहितो, शिक्षणावर 1,00,000 रुपये काय करेन, खर्च करेन असं सांगण्यात आलं. आणि तिथून पुढे भारताच्या एज्युकेशनचा काय झाला, सुरुवात झाला. 1833-35 मध्ये इंग्लिश एज्युकेशनची काय झाली होती, सुरुवात झालेली होती. सो 1813 कायद्यामध्ये झालं. 1813च्याच कायद्यामध्ये भारतात अमेरिकन ख्रिश्चन मिशनरीना एंट्री मिळाली. 1813च्याच कायद्यानुसार भारतात कोणाला एंट्री मिळाली मित्रांनो, अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी, अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी. याच्या आधी भारतामध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी नव्हत्या. मिशनरी म्हणजे मोठी यंत्रणा जी ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करेन. ठीक आहे, मिशनरी. ठीक आहे, मिशनरीना काय मिळाली, भारतात येण्याची काय मिळाली, परमिशन मिळाली. आणि मग भारतामध्ये ख्रिश्चनचं धर्म प्रचाराचं काम काय झालं, सुरू झालं. ख्रिश्चन धर्म प्रचाराचं काय झालं, काम सुरू झालं. एखाद्या सैनिकाने जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्याला लवकर प्रमोशन मिळत होतं. एखाद्या ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्याच्या पोराला, इंग्लंड खास करून आफ्रिकेत होतं, त्या पोराला वारसा पद्धती मिळत होत्या, अदरवाईज वारसा मिळत नव्हता. आफ्रिकेमध्ये ही खास करून मेथड होती. भारतामध्ये काय होतं, ख्रिश्चन धर्म स्वीकारायचं मोठ्या प्रमाणात, लवकरात लवकर काय मिळायचं, परमिशन मिळायच्या, नोकऱ्या मिळायच्या. अशा अनेक कामं या अमेरिकन ख्रिश्चन मिशनरीने काय केल्या, चालू केल्या. आज पण छोट्या मोठ्या प्रमाणात चालतात, चोरून दपून. ओके, ठीक आहे, आपल्याला बळी पडायचं नाहीये. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? म्हणजे एक्स्ट्रा टॉपिक लिहून देतोय, ते सुद्धा तुमचं करणं गरजेचं आहे. हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली मित्रांनो? गजाननराव वैद्य यांनी केलेली आहे. तुम्ही, मला थोडासा डाऊट आहे ऍक्च्युली, मला असं आज पण असं वाटतं हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना महादेव गोविंद रानडेंनी केलेली आहे. पण गजाननराव वैद्य हे पण समाज सुधारक होते आणि अस्पृश्य मध्ये यांचं अस्पृश्य निवारण मध्ये मोठं काम आहे. गजाननराव वैद्य यांचं कुठं काम आहे, अस्पृश्य निवारण मध्ये यांचं मोठं काय प्रमाणात काय मित्रांनो काम आहे. पण ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आता 6 नंबरचा क्वेश्चन बघा. ऍक्च्युली हा क्वेश्चन, ओके, 6 नंबरचा क्वेश्चन मी थोडासा शॉर्ट करतो, लहान लिहितो, तुमच्या डोक्यात बसेल. अजून थोडंसं शॉर्ट करतो 6 नंबरचा क्वेश्चन, अजून थोडंसं शॉर्ट करतो 6 नंबरचा क्वेश्चन. ओके, चलो, काही हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे ते, महर्षी दोंडोकेश्वर कर्वे यांच्या रॉबर्ट मनी हायस्कूलचे शिक्षक होते, बरोबर आहे. ते मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयामध्ये संस्कृत शिकवत होते. ते एक समाज सुधारक होते. 1905च्या सुमारास विधवा विवाह पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. 1905 आकडा महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल सर गोपाळ गणेश आगारकर यांनी सुद्धा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, पण 1905 हा त्यांचा कालावधी नाहीये गोपाळ गणेश आगारकरांचा. 1893 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. सो हे त्यांचं उत्तर कॅन्सल झालं. जाती व्यवस्था, अस्पृश्यता याचा कडाडून त्यांनी काय केला होता, विरोध केला होता. हे कोण आहेत ते आपल्याला ओळखायचे, राजाराम शास्त्री भागवत आहेत. कोण आहेत मित्रांनो ते? राजाराम शास्त्री काय आहेत, भागवत आहेत. ठीक आहे, तुम्हाला एलिमेंट मेथड सुद्धा समजली पाहिजे की काय चुकीचं आहे हे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. 7 नंबरचा क्वेश्चन हा गेलेला क्वेश्चन आहे. 8 नंबरचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. काय होतं बघा 8 नंबरचा क्वेश्चन, की मुंबई प्रांतातील संस्थात्मक व्यवहार लोकशाही प्रथा मूळ लागली होती. मुंबई प्रांतामध्ये सर्वात प्रथम लोकशाही व्यवहारात काय झाली होती, येऊ लागली होती. आणि 1852 मध्ये तुम्ही ऐकलं असेल, मुंबईमध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशन, माहित असेल बोर्ड ऑफ एज्युकेशन, नानांचं एक महत्वपूर्ण योगदान होतं. नाना जगन्नाथ सेठ यांचं योगदान होतं. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद मोहम्मद इक्बाल निवृत्त झाले आणि त्यांच्या जागेवर डॉक्टर भाऊदाजी लाड निवडून आले होते. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. हे निष्कर्ष हा बरोबर आहे आणि बी त्याचं, ए निष्कर्ष आहे आणि बी त्याचं काय निरीक्षण आहे, हे सुद्धा काय बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. आता हे लक्षात ठेवायचं, एक फॅक्च्युअल डाटा आहे. मोहम्मद इक्बालच्या जागेवर कोण आलं होतं, डॉक्टर भाऊदाजी लाड आले होते बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. प्राथमिक शिक्षण, आता बघा 9 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. 9 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं असं पहिलं विधेयक 1911 मध्ये इम्पिरियल काउन्सिल म्हणजे इंग्लंडचं पार्लमेंट, त्याला तिथं पण 2 पार्लमेंटचे 2 हाऊस आहेत, त्याच्यात एक इम्पिरियल हाऊस आहे. ठीक आहे, तर इम्पिरियल हाऊस मध्ये कोणी मांडलं होतं, गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडलं होतं. गोपाळकृष्ण गोखलेंना इंग्लंडचा अर्थमंत्र्याची सुद्धा ऑफर होती, काय होती, ऑफर होती की अर्थमंत्री व्हावं. ठीक आहे, मात्र त्यांनी ते स्वीकारली नाही. आणि 1909चा कायदा, जो मार्लोमेंटो कायदा होता, 1909चा मार्लोमेंटो कायदा होता, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रभाव त्या कायद्यावरती गोपाळकृष्ण गोखलेंचा होता. कोणाचा होता, गोपाळकृष्ण गोखलेंचा होता. मग तुम्हाला कालावधी थोडासा लक्षात राहिला पाहिजे की 1911 मध्ये गोपाळकृष्ण गोखलेंनी ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. आता बघा पुढचा क्वेश्चन घेऊया. काय म्हटलेलं आहे, छत्रपती शाहू महाराजांनी
आता बघा ह्या जोड्या लावायच्या ह्या जोड्या आपण नेक्स्ट एक सोपं आहे मित्रांनो. ह्या जोड्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत लावणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. इथं पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत कव्हर करणार आहोत.